11th केमिस्ट्री लेक्चर. आपला चॅप्टर चालू आहे हायड्रोकार्बन्स. याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला केमिकल प्रॉपर्टीज स्टडी केल्या होत्या, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ बेन्झीन. मग त्याच्यामध्ये रिॲक्शन बघितल्या होत्या, ॲडिशन रिॲक्शन्स. मग ॲडिशन रिॲक्शनमध्ये फर्स्ट रिॲक्शन कोणती होती, ॲडिशन ऑफ क्लोरीन. कुठं ॲड करतो तर जे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे तिथं क्लोरीन ॲड करायचे आणि प्रोडक्ट आपल्याला काय मिळतं तर 6 क्लोरीन मॉलिक्यूल ॲड केले होते, म्हणजे 3 क्लोरीन Cl2 3 Cl2 म्हणजे टोटल 6 Cl आयटम ॲड करून आपल्याला काय मिळतो 6 कार्बन 6 क्लोरीन आयटम घेतात आणि सिंगल बॉन्डेडमध्ये कन्वर्ट होतं. फक्त रिंग दिसते, BH3 स्ट्रक्चर तयार होतं, बेन्झीन हेक्झा क्लोराईड हे तिथं प्रोडक्ट मिळतं. जसं क्लोरीन ॲड केले तसंच काय करायचे, हायड्रोजन ॲड करायचे 3H2. त्याच्यामध्ये आपण ॲड केले होते, जिथं डबल बॉन्ड असेल तिथं हायड्रोजन ॲड करायचे आणि डबल बॉन्डचं रिडक्शन कशामध्ये होतं, सिंगल बॉन्डमध्ये. ॲडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजेच काय असते, रिडक्शन रिॲक्शन. त्यानंतरची थर्ड रिॲक्शन होते ॲडिशन ऑफ ओझोन. ह्याच्यामध्ये काय होतं, पहिल्यांदा बेन्झीन ट्रायझोनाईड मिळतो आपल्याला. ट्रायझोनाईडचं परत झिंक आणि H2O वॉटर आणि झिंक वापरल्यानंतर त्याच्यामध्ये कशामध्ये कन्वर्ट होतं त्याचं तर ग्लायोक्झेल मिळतं आणि H2O2 हे दोन आपल्याला प्रोडक्ट मिळतात त्याच्यामध्ये. हे आपण स्टडी केलं होतं. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत तर सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ बेन्झीन. खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आजच्या लेक्चरमधला, व्यवस्थित समजून घ्या. कारण ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत सबस्टिट्यूशन रिॲक्शन त्या सगळ्या ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्सला सेमच असतात. फक्त जशा आता बेन्झीनला आपण स्टडी करणार आहोत तशा सगळ्या ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनला ह्या रिॲक्शन्स काय आहेत, सेम आहेत. त्यामुळे व्यवस्थित परफेक्ट समजून घ्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. Substitution reactions. Benzene shows electrophilic substitution reaction in which one or more hydrogen atom of benzene ring are replaced by electrophilic groups like Cl, Br, NO2, SO3H, R, alkyl groups, COR, acyl group, etc. तर ह्याच्यामध्ये काय होतं, सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये जो इलेक्ट्रोफाईल असतो, मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय, E+ इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. E+ आहे म्हणजे काय, इलेक्ट्रॉन त्याच्याकडे कमी आहेत त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज आहे. सो इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस विच अटॅक ऑन इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. कारण इलेक्ट्रॉनची संख्या कमी असल्यामुळंच काय होतं, एक पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यामध्ये काय आलाय तर एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज आलाय. प्रोटॉनची संख्या काय जास्त आहे इलेक्ट्रॉनपेक्षा. मग E+ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. मग याच्यामध्ये हा E+ काय करतो, जे बेन्झीन रिंगमधले हायड्रोजन्स आहेत काय स्ट्रक्चर असतं C6H6. हे बेन्झीन रिंगमधले जे हायड्रोजन आहेत, वन ऑर मोर हायड्रोजन एक किंवा एकपेक्षा जास्त हायड्रोजन रिप्लेस होतो कशानं, इलेक्ट्रोफिलिक ग्रुपनं. जो इलेक्ट्रोफाईल असेल किंवा इलेक्ट्रोफिलिक ग्रुप असेल त्यानं बेन्झीन रिंगमधला वन ऑर मोर हायड्रोजन रिप्लेस होतात. त्या रिॲक्शनला म्हणतात सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग ते इलेक्ट्रोफाईल ग्रुप्स दिलेत, क्लोरीन असेल Br, NO2, SO3H, अल्किल ग्रुप किंवा असाइल ग्रुप हे आहेत ग्रुप. आता क्लोरीन ब्रोमीन काय हॅलोजिनेशनमध्ये येतात, NO2 नायट्रेशन रिॲक्शनमध्ये येतं, SO3H सल्फोनेशन रिॲक्शन, R अल्किल ग्रुप आणि असाइल ग्रुप. आता हे जे दोन ग्रुप्स आहेत अल्किल ग्रुप आणि असाइल ग्रुप हे कशामध्ये येतात तर दोन रिॲक्शन आहेत, हे फ्रीडल क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन आणि फ्रीडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. आता आपण जेव्हा रिॲक्शन बघू तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल कुठल्या रिॲक्शनमध्ये कुठला ग्रुप सबस्ट्रेट होतो, म्हणजे हायड्रोजन कोणता ग्रुप रिप्लेस करतो. आता फर्स्ट जी रिॲक्शन आहे याच्यामध्ये सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये हॅलोजिनेशन रिॲक्शन. तर या रिॲक्शनमध्ये काय होतं, हायड्रोजन कशाने रिप्लेस होतो, बेन्झीन रिंगमधला हॅलोजन आयटम म्हणजे क्लोरीन ब्रोमीन आयोडीन वगैरे जे असतील त्या हॅलोजन आयटमनं काय होतं रिप्लेस होतो. पण आयोडीनची सहसा रिॲक्शन होत नाही, कारण आयोडीनमुळे काय होतं, जे प्रोडक्ट तुम्हाला मिळतं ते रिव्हर्सिबल होऊ शकतं, म्हणजे प्रोडक्टचं लगेच रिॲक्टंटमध्ये कन्वर्ट होतं. पण क्लोरीन आणि ब्रोमीनचं होऊ शकते ही रिॲक्शन. मग काय होतं बघा, हॅलोजिनेशन. इन दिस रिॲक्शन हायड्रोजन आयटम ऑफ बेन्झीन रिंगमधले जे हायड्रोजन आयटम असतील ते कशाने रिप्लेस होतात तर हॅलोजननं. त्याला म्हणतात हॅलोजिनेशन रिॲक्शन. द रिॲक्शन इन विच द हायड्रोजन ॲटम ऑफ बेन्झीन रिंग, अशीच डेफिनेशन लक्षात ठेवायची. The reaction in which the hydrogen atom of a benzene ring is replaced by halogen atom. त्या रिॲक्शनला दिस रिॲक्शन इज कॉल्ड हॅलोजिनेशन रिॲक्शन. ज्या रिॲक्शनमध्ये बेन्झीन रिंगचे हायड्रोजन हॅलोजननं रिप्लेस होतात. म्हणजे काय, तिथं ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा वाटल्यास तुमच्याकडे बुक असतील तर पेन्सिलनं लिहा, H रिप्लेस्ड बाय इन बेन्झीनमधला H कशाने रिप्लेस होतो, H रिप्लेस हॅलोजन.
म्हणजे हॅलोजनसाठी आपण काय वापरतो एक्स दिलं तरी चालेल. एच रिप्लेस बाय एक्स. हॅलोजननं काय होतं हायड्रोजन रिप्लेस होतो. मग हॅलोजन आता क्लोरीन किंवा ब्रोमिन इथं यूज केले जातात म्हणून ते इलेक्ट्रोफाईल्स दिलेत कोणते Cl आणि Br. हे इलेक्ट्रोफाईल काय होतात इथं यूज होतात. कोणता इलेक्ट्रोफाईल तर Cl आणि Br. बघा आता इथं क्लोरिनेशन रिॲक्शन दिले. बेन्झीन क्लोरीन काय होतं आता एक 1 किंवा मोर हायड्रोजन आता Cl2 दिले म्हणजे फक्त आता एकच हायड्रोजन तुमचा रिप्लेस होईल. कोणताही होईल. सगळे हायड्रोजन काय इक्विव्हॅलेंट आहेत कारण स्ट्रक्चर काय आपलं प्लेनर आहे. सायक्लिक स्ट्रक्चर आहे. C6H6. 6च्या 6 जे हायड्रोजन्स आहेत बेन्झीन रिंगमधले सगळे हायड्रोजन काय इक्विव्हॅलेंट आहे. कोणताही हायड्रोजन रिप्लेस होऊ शकतो तुमचा. कोणताही तुम्हाला वाटेल तो करा. हा जरी रिप्लेस केला तरी चालेल. हा केला चालेल. हा केला तरी चालेल. कोणताही. मग आता जो फर्स्ट आहे वरचा हा इथला हायड्रोजन काय झालाय रिप्लेस झाला. कशानं Clनं रिप्लेस होणार म्हणजे तिथं काय जाणार आहे Cl ग्रुप आणि राहिलेला एक Cl काय होतो ह्या H सोबत बाहेर पडतो. म्हणजे काय पडतं HCl बाहेर पडतं आणि Cl तिथं काय होतो अटॅच होतो. म्हणजेच काय होतं बघा जो इलेक्ट्रोफाईल आहे इथं Cl तो तिथं काय होतो अटॅच होतो आणि हायड्रोजन तिथून दुसऱ्या Cl सोबत बाहेर पडतो आणि रिमूव्ह होतो. म्हणजेच हायड्रोजन रिप्लेस्ड बाय हॅलोजन ही रिॲक्शन आहे. काय होतं जो तुमचा तिथला हायड्रोजन आहे. आता हे जे बेन्झीनचं स्ट्रक्चर दिसते हे बघा हे जे बेन्झीनचं स्ट्रक्चर आहे इथं काय असतं प्रत्येक हे जे तुमचे कार्बन आहेत प्रत्येक कार्बनला काय असतो एक एक हायड्रोजन असतो. मग त्यातला एक हायड्रोजन कशानं रिप्लेस होणार Clनं रिप्लेस होणार. तिथं काय होईल Cl येईल आणि त्यातला तो जो रिप्लेस झालेला हायड्रोजन आहे Cl काय पडतं ॲज अ HCl बाहेर पडतं आणि तिथं Cl येतो. मग याच्यामध्ये आपल्याला प्रोडक्ट काय मिळतं क्लोरोबेन्झीन हे प्रोडक्ट मिळतं. जर तुम्ही अजून Cl2 यूज केले बघा अजून Cl यूज केला तर आपण इथं 2 Cl2 यूज केलेत. अजून Cl2 यूज केले समजा जास्त एक्सेस क्वांटिटीमध्ये यूज केलं तर बाकीचे पण हायड्रोजन काय होऊ शकतील रिप्लेस होऊ शकतात. हायड्रोजन फक्त म्हणते इथं डबल बॉन्ड नाही ॲडिशन नाही आहे. ही क्लोरिनेशन रिॲक्शन म्हणजे सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. अगोदर जे आपण ॲडिशन ऑफ क्लोरीन बघितलं होतं त्याच्यामध्ये काय होतं ॲडिशन ऑफ क्लोरीनमध्ये जो कार्बन डबल बॉन्ड आहे त्या कार्बनला आपण क्लोरीन ॲड केले होते आणि डबल बॉन्ड रिमूव्ह केला होता. हायड्रोजन आहे तसेच ठेवले होते. हायड्रोजन सबस्टिट्यूट केले नव्हते. डबल बॉन्ड रिमूव्ह केला होता. आठवते का बघा रिॲक्शन लास्ट लेक्चरचीच ॲडिशन रिॲक्शन ॲडिशन ऑफ क्लोरीनचं तिथं ॲड केला होता आपण. क्लोरीन जे Cl2 होतं ते कार्बन जिथं डबल बॉन्ड आहे त्या एका कार्बनला एक Cl घेतो दुसरा कार्बन दुसरा Cl आणि त्याच्या हायड्रोजन रिमूव्ह झाले नव्हते. हायड्रोजन तिथं आहे तसे होते त्या स्ट्रक्चरमध्ये पण इथं काय आपण रिमूव्ह करतोय सबस्टिट्यूट करतोय. हायड्रोजनला क्लोरीननं सबस्टिट्यूट करतोय. ती हायड्रोजनची जागा काय घेतो क्लोरीन घेताना तुमच्या डबल बॉन्डमध्ये चेंज होत नाही. डबल बॉन्ड आहे तसा राहतो. Cl तिथं जातो आणि दुसरा तो जो हायड्रोजन रिमूव्ह करणार आहे तो दुसऱ्या Cl सोबत बाहेर पडतो. सो क्लोरोबेन्झीन क्लोरीन रिॲक्ट्स विथ बेन्झीन इन डार्क इन द प्रेझेन्स ऑफ आयर्न. त्याला जी रिॲक्शन कंडिशन आहे ती इन डार्क म्हणजे जिथं लाईट नसेल अशी कंडिशन जी असेल ती डार्कमध्ये कशाच्या प्रेझेन्समध्ये Fe आयर्नच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन होते. और फेरिक क्लोराईड और अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईड हेही कॅटलिस्ट यूज केले तरी चालतात. फेरिक क्लोराईड म्हणजे FeCl3 अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईड AlCl3 किंवा रेड फॉस्फरस कोणतंही कॅटलिस्ट यूज केलं तरी चालेल. Fe इन डार्क किंवा फेरिक क्लोराईड FeCl3 किंवा अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईड AlCl3 किंवा रेड फॉस्फरस हे कोणतेही कॅटलिस्ट यूज केले तरी काय मिळतं ह्याच्यापासून क्लोरोबेन्झीन हे प्रोडक्ट मिळतं. म्हणजे काय होतं ह्यातला हायड्रोजन क्लोरीन काय होतो रिप्लेस होतो. याला म्हणतात सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि जी अगोदर आपण बघितली ती कोणती ॲडिशन रिॲक्शन. कन्फ्यूज होऊ नका रिॲक्शनमध्ये दोन्ही रिॲक्शन वेगळे आहेत. ॲडिशन रिॲक्शनमध्ये फक्त आपण डबल बॉन्ड जिथं आहे तिथं क्लोरीन ॲड करत होतो कार्बन डबल बॉन्डमध्ये. पण इथं सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये काय होतात हायड्रोजन सबस्टिट्यूट होतात क्लोरीननं. कार्बनला काही चेंज होत नाही. फक्त जे हायड्रोजन असतील डबल बॉन्ड आहे तसंच राहतो. फक्त हायड्रोजन काय होतात रिप्लेस होतात क्लोरीननं. मग आता इथं इलेक्ट्रोफाईल काय असतो तर Cl+. बघा इथे इलेक्ट्रोफाईल कोणता आहे क्लोरोनियम आयन Cl+. हा इलेक्ट्रोफाईल आहे. प्लस असतो इलेक्ट्रोफाईल तुम्हाला माहिती आहे E+ म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं E+ अटॅक्स ऑन इलेक्ट्रॉन रिच सेंटर. जिथं इलेक्ट्रॉन रिच सेंटर असेल तिथं ते अटॅक कारण इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेस असतात. सो Cl काय इथं म्हणजेच इलेक्ट्रोफाईल कोणता आहे Cl+. तर कोणता इलेक्ट्रोफाईल आहे याच्यामध्ये तर Cl+. E+ काय Cl+ क्लोरोनियम आयन. तो कसा जनरेट होतो तर बघा याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल जे Cl2 आपण यूज केलंय हे बघा इथं जे आपण Cl2 यूज केलंय हे
इथं जे Cl2 यूज केलं आहे कशाच्या प्रेझेन्समध्ये, Fe इन डार्क, किंवा त्याच्यासाठी अजून एक कॅटलिस्ट त्यांनी सांगितलं आहे फ्लेरिक क्लोराईड, अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईड म्हणजे FeCl3 किंवा AlCl3 रेड फॉस्फरस हे कॅटलिस्ट पण यूज करता येतात. मग इथं फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल दिले. ह्याचा इलेक्ट्रोफाईल कसा तयार होऊ शकतो, तर जे आपण Cl2 घेतले ते ClCl प्लस FeCl3 याच्यापासून काय पडतं, एक तुमचा इलेक्ट्रोफाईल तयार होतो Cl प्लस, मग राहिलेला Cl ह्याच्यासोबत कंबाईन होतं आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार होतं FeCl4 मायनस, त्याच्यावर काय होतं मायनस चार्ज, कारण एक Cl तिथं काय होतो मायनस अटॅच होतो. FeCl3 हे काय आहे तर न्यूट्रल कंपाऊंड आहे, त्याच्यावर कोणताच चार्ज नाही FeCl3 वर. त्याच्यावर अजून एक क्लोरीन आयटम गेल्यावर 4 झाल्यामुळे त्याच्यात जे स्ट्रक्चर आहे त्याच्यावर काय येतं तर मायनस चार्ज होतो. तर हे FeCl3 स्ट्रक्चर कसं असतं बघा, Fe हा सेंट्रल मेटल आणि त्याला हे 3 असे काय असतात Cl अटॅच असतात. आता Feची जी ऑक्सिडेशन स्टेट असते ती किती असते 3+ असते. मग ती 3+ ऑक्सिडेशन ह्या 3 Clवर एक चार्जनं काय केली जाते ती बॅलन्स केली असते, त्यामुळे ती काय असतं न्यूट्रल मॉलिक्युल आहे. FeCl3 काय न्यूट्रल सॉल्युशन असतं. पण जेव्हा तुमचा जो ClCl आहे, हे जे 2 ClCl असतात बघा, हे जे ClCl आहेत त्यातला एक Cl जेव्हा तिथं अटॅच होतो, एक Cl प्लस म्हणून बाहेर पडतो आणि एक Cl FeCl4 ला अटॅच होतो, तेव्हा काय होतं एक निगेटिव्ह चार्ज एक्स्ट्रा होतो, कारण जो Cl मायनसचा आहे तो 3+ काय केलं जातं न्यूट्रल झालेला असतो, कारण 3- 3+, एक प्रत्येक Clसाठी एक हे काय असतात ऑलरेडी 3- असणार, 3+ न्यूट्रल चार्ज असतो. पण जेव्हा एक Cl एक्स्ट्रा होतो तेव्हा त्याच्यावर काय होतं एक Cl अजून एक येऊन तिथं अटॅच होतो आणि एक मायनस चार्ज एक्स्ट्रा येतो, म्हणून ते स्ट्रक्चर तसं लिहिलं FeCl4 मायनस. इतकंच आहे, फक्त काय लक्षात ठेवा ClCl आणि FeCl3 ची रिॲक्शन किंवा AlCl3 ची जरी रिॲक्शन झाली याच्यासोबत, जरी तुम्ही FeCl3 च्या ऐवजी इथं AlCl3 घेतलं बघा, FeCl3 च्या ऐवजी काय म्हटलं मी AlCl3 घेतलं तरी काय होईल सांगा, इथं Cl+ आहे तसा होईल आणि ह्याच्याऐवजी फक्त काय AlCl4 मायनस इतकंच येतं. ह्याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल कोणता असतो तर Cl+. त्यानंतरचं नेक्स्ट बघा ब्रोमिनेशन. तर ब्रोमिनेशनमध्ये काय होतं, ब्रोमिनेशन ऑफ बेन्झिन इज सिमिलर टू क्लोरिनेशन सारखंच असतं ब्रोमिनेशन, फक्त Br तिथं क्लोरीन सबस्टिट्यूट होत होता, इथं काय होतं Br सबस्टिट्यूट होतो. हायड्रोजन ॲटम म्हणजे हायड्रोजन ॲटम कशानं रिप्लेस होणार आहे इथं Brनं. मग कशाच्या प्रेझेन्समध्ये केलं, आता आपण FeCl3 च्या प्रेझेन्समध्ये केलं होतं हे FeBr3 फेरिक ब्रोमाइड. याच्या सोल्युशनमध्ये काय होतं तिथं रिप्लेसमेंट होते किंवा ही रिॲक्शन होते सबस्टिट्यूशन रिॲक्शन. काय होईल, इथला जो हायड्रोजन आहे Brनं रिप्लेस होईल आणि तिथला H आणि हा राहिलेला एक Br ॲज HBr बाहेर पडेल. तेच प्रोडक्ट मिळालं बघा ब्रोमोबेन्झिन, तिथं क्लोरोबेन्झिन होतं तसं ब्रोमोबेन्झिन प्लस HBr. तर याच्यामध्ये इलेक्ट्रोफाईल कोणता असतो Br+, याच्यामध्ये पण इलेक्ट्रोफाईल असतो Br+. तर याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल कसं होणार, जसं आपण क्लोरीनचं बघितलं, क्रोमोनियम आयनचं बघितलं, तसंच काय होणार Br+चं पण फॉर्मेशन होतं. सो Br प्लस FeBr3 जे कॅटलिस्ट यूज केला आहे तो Br प्लस FeBr3. मग काय होणार, ह्यातला हा Br+ तयार होईल आणि हा FeBr3च्या तिथं एक Br अजून येईल FeBr4 मायनस. हे स्ट्रक्चर तयार होतं. ही जे स्ट्रक्चर्स असतात अशी तुम्हाला हे स्क्वेअरमध्ये वगैरे दाखवतात, त्याला म्हणतात कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. हे आपण 12th सेपरेट चॅप्टर आहे, याच्यावर तुम्हाला कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स स्टडी करणार आहे. मग ते कोऑर्डिनेशन कंपाऊंड काय असतात, जो सेंट्रल मेटल असतो, आता इथे मेटल काय Fe, त्याला 4 ॲटम अटॅच आहेत, असे सेंट्रल एक मेटल आणि त्याला बाहेरून निगेटिव्हली चार्जड किंवा पॉझिटिव्हली चार्जड किंवा न्यूट्रल मॉलिक्यूल जर अटॅच असतील असं जे स्ट्रक्चर तयार होत असेल तर त्याला म्हणतात कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. म्हणजे एकच सेंट्रल मेटल आणि त्याला दुसरे ॲटम्स अटॅच असतील तर त्याला कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स म्हणतात. ते आपण तेव्हा तिथं स्टडी करणार आहे. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की इथं इलेक्ट्रोफाईल कसा तयार होतो, तो FeBr3 सोबत एक Br अटॅच होतो आणि FeBr4 मायनस तयार होतो आणि एक Br आपला ॲज अ प्लस इलेक्ट्रोफाईल तयार होतो. मग इथं इलेक्ट्रोफाईल कोणता तयार होणार आहे तर ब्रोमोनियम आयन हा इलेक्ट्रोफाईल तयार होतो. समजली का बघा, रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित तुम्ही एकदा लिहून काढा. रिॲक्शन काय, फक्त आपल्याला एक हायड्रोजन रिप्लेस करायचा Brनं आणि एक तो H रिप्लेस होतो, तो H Br सोबत बाहेर पडतो HBr, किंवा क्लोरीन असेल तर क्लोरीन रिप्लेस करायचं आहे. इतकंच आहे, हे व्यवस्थित परफेक्ट लक्षात ठेवा रिॲक्शन. आयडोनेशन ऑफ बेन्झिन इज नॉट पॉसिबल ॲज इट इज रिव्हर्सिबल प्रोसेस. बघा, क्लोरिनेशन आणि ब्रोमिनेशन होऊ शकतं पण आयडोनेशन काय रिव्हर्सिबल प्रोसेस आहे, कारण जेव्हा आयडोबेन्झिन तयार होईल, आता आयडोनेशन पण कसं होणार आहे तशीच रिॲक्शन होते सेम. म्हणजे बेन्झिन आहे, बेन्झिन रिॲक्ट्स विथ कशासोबत रिॲक्शन होईल बेन्झिनची, बेन्झिन रिॲक्ट्स विथ आयोडीन
I2 याच्यासोबत रिॲक्शन होईल, I2 सोबत ह्यातला एक हायड्रोजन कशाने रिप्लेस होणार आहे, आय न रिप्लेस होईल. सो तिथं काय येईल, आय हे तुम्हाला प्रोडक्ट मिळेल आणि जे परत बाहेर काय पडेल, आय आणि HI. दुसरं काय बाहेर पडेल, HI एक बाहेर पडेल. इथला जो हायड्रोजन तुमचा आयोडीनसोबत बाहेर पडेल HI. मग हे जे प्रोडक्ट मिळतं आयोडोबेन्झिन, म्हणजे इथं आय असणारं जे प्रोडक्ट असतं बेन्झिनला डायरेक्टली अटॅच असणारं आयोडोबेन्झिन, हे काय असतं, स्टेबल नसतं. ते काय होतं, परत रिव्हर्सिबल होऊ शकतं. म्हणजे त्याच्यापासून तुम्हाला परत आयोडीन आणि बेन्झिन परत मिळू शकतं. त्याच्यामुळे ही प्रोसेस काय रिव्हर्सिबल आहे, त्यामुळे आयोडोनेशन पॉसिबल नाही आहे. सो आयोडोनेशन ऑफ बेन्झिन इज नॉट पॉसिबल, इट इज रिव्हर्सिबल प्रोसेस. ही प्रोसेस काय तर रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. त्यानंतर आहे बघा, विथ एक्सेस ऑफ क्लोरीन बेन्झिन गिव्स हेक्झाक्लोरोबेन्झिन. आता जेव्हा ह्याच्यामध्ये एक्सेस क्लोरीन जर यूज केले तर जे 6च्या 6 हायड्रोजन काय होतात, रिप्लेस होतात क्लोरीननं. जर एक्सेस यूज केलं तर, आता एक्सेस म्हणजे किती यूज केलं तर बा 6Cl2. किती Cl2 यूज केले तर 6Cl2. जसं आपण एकसाठी बघितलं होतं, एक हायड्रोजन रिप्लेस होतो क्लोरीननं, तिथं काय येतो, Cl येतो आणि तो जो H आहे Cl सोबत बाहेर पडतो. ॲज अ HCl तिथं काय करतं, बाहेर पडतं. असं आता 6Cl2 आहेत. म्हणजे काय होतं, प्रत्येक हायड्रोजन तुमचा काय होतो, एक क्लोरीननं अटॅच होतो आणि एक क्लोरीन HCl सोबत बाहेर पडतो. म्हणजे टोटल बाहेर किती पडतील, 6Cl HCl बाहेर पडतील. इथं 6 तुमचे काय होतात, Cl कंप्लीट होतात आणि 6 काय होतात, इथं अटॅच होतात. म्हणजे जिथं तुम्हाला H दिसतंय तिथं काय येतील तर तुमचे सगळे Cl मॉलिक्यूल येतील. म्हणजे ते Cl ते 6 किती टोटल 12 आहेत का बघा, 6Cl2 आहेत. म्हणजे 12Cl2 तिथं काय होतात, 6 बेन्झेन रिंगमध्ये ॲड होतात आणि 6 ॲज अ HCl बाहेर पडतात. समजली रिॲक्शन, जशी आपण एका हायड्रोजनसाठी वापरली होती. एक हायड्रोजन जसं Cl2 एक Cl न रिप्लेस केला होता आणि एक Cl HCl सोबत बाहेर पडला होता. तसंच इथं काय होतं तर एक H रिप्लेस होतो Cl न आणि तिथला जो हायड्रोजन आहे तो एक Cl सोबत बाहेर पडतो. असं 6 वेळा होतं प्रोसेस, कंटिन्यू 6 वेळा होते. 6च्या 6 हायड्रोजन रिप्लेस होतात. तुमचे जे 6 हायड्रोजन्स आहेत ते सगळे रिप्लेस होतात क्लोरीननं आणि बाहेर किती 6 HCl बाहेर पडतात. कशाच्या प्रेझन्समध्ये, अनहायड्रस AlCl3. खाली तुम्हाला प्रोडक्ट पण दिले बघा, ClCl आहे का, जिथं सगळे हायड्रोजन होते व्यवस्थित बघा, हे बघा जिथं सगळे हायड्रोजन होते तिथं काय झाले, सगळे काय मिळाले, क्लोरीन. सगळे जेवढे हायड्रोजन्स आहेत ते सगळे हायड्रोजन रिप्लेस झाले, पण डबल बॉन्ड आहे तसे आतमध्ये राहिले. डबल बॉन्डमध्ये काही चेंज झाला नाही. इथं पण डबल बॉन्ड आहेत, तिथं पण आहेत. डबल बॉन्ड आहे तसे राहतात. सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये काय होतं, फक्त जे हायड्रोजन्स आहेत ते काय होतात, सबस्टिट्यूट होतात. मग इथं काय झाले, सगळे हायड्रोजन सबस्टिट्यूट झाले क्लोरीननं. जेव्हा एक्सेस क्वांटिटीमध्ये हायड्रोजन क्लोरीन एक्सेस क्वांटिटीमध्ये जर क्लोरीन यूज केलं तर सगळे जेवढे हायड्रोजन्स आहेत तेवढे काय होतात, रिप्लेस होतात इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 आणि 6HCl काय पडतील, बाहेर पडतील. हे प्रोडक्ट मिळतं, याला काय म्हणतात, हेक्झाक्लोरोबेन्झिन. कारण जे क्लोरीन ग्रुप आहेत किती आहेत बघा, 1 2 3 4 5 आणि 6. याचं नेमिंग काय होतं तर हेक्झा. 6 कार्बनसाठी 6 क्लोरीनसाठी काय येतं, हेक्झा क्लोरीन ग्रुप आहेत म्हणून क्लोरो आणि बेन्झिन, हेक्झाक्लोरोबेन्झिन म्हणतात. आणि 6HCl ॲज अ बाय प्रोडक्ट काय पडेल, याच्यातून बाहेर पडतं. एकदम इझी रिॲक्शन. जसं आपण एका हायड्रोजनला रिप्लेस करतो तसं 6च्या 6 हायड्रोजनला काय करायचं, रिप्लेस करायचं आणि 6HCl बाहेर लिहायचे. हॅलोजिनेशन नंतरची नेक्स्ट रिॲक्शन आहे बघा, नायट्रेशन रिॲक्शन. आता ह्या नायट्रेशनमध्ये काय होतं, नायट्रो ग्रुप काय ॲड होतं, नायट्रेशन. लक्षात ठेवा बघा, हॅलोजिनेशनमध्ये क्लोरीन किंवा ब्रोमीन, नायट्रेशनमध्ये काय होतं, NO2 ग्रुप. काय रिप्लेस होतं, हायड्रोजन कशाने रिप्लेस होतं तर NO2 ग्रुपनं. जिथं हा हायड्रोजन दिसतोय तिथं काय येतो, NO2 ग्रुप येतो आणि जे तुमचा हायड्रोजन हा जो OH आहे त्याच्यासोबत बाहेर पडतं ॲज अ H2O म्हणून. हा बघा, हा OH आणि हा H काय होतं, H2O याच्यामध्ये बाहेर पडतं आणि तो NO2 तिथं काय होतो, अटॅच होतो. आता HNO3 ही रिॲक्शन नेहमी लक्षात ठेवायचं. कोणतंही कुठेही नायट्रेशन तुम्हाला येऊ दे, नायट्रेशन रिॲक्शन, नायट्रेशनमध्ये काय असतं, कुठेही नायट्रेशन जरी आलं तर ते नायट्रेशन कशाच्या प्रेझेन्समध्ये होतं तर नायट्रेटिंग मिक्सचर. कशाच्या प्रेझेन्समध्ये होती ही रिॲक्शन, नायट्रेटिंग मिक्सचर. मग ते नायट्रेटिंग मिक्सचर काय असतं, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. बघा, नायट्रेटिंग मिक्सचर काय असतं, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड ह्याच्या प्रेझेन्समध्ये किंवा हे दोन्हींचं मिक्सचर असतं. कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड, त्याच्या मिक्सचरला म्हणतात नायट्रेटिंग मिक्सचर.
ते फक्त स्पेसिफिक नायट्रेशन रिॲक्शन जी होते जिथं आपल्याला NO2 ग्रुप सबस्टिट्यूट करायचा असतो, म्हणजे हायड्रोजन काढून तिथे NO2 ग्रुप सबस्टिट्यूट करायचा असतो, अशा रिॲक्शनमध्ये हे नायट्रेटिंग मिक्सचर यूज केलं जातं किंवा हेच कॅटलिस्ट म्हणून वापरलं जातं. मग आता ह्याच्यामध्ये बघा हे नायट्रेटिंग मिक्सचर आहे. मग त्याच्यातलं जे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 असतं हे काय करतं, कॅटलिस्टचा रोल प्ले करतं. आणि जे HNO3, आता HNO3 म्हणजेच काय करतात बघा, HO आणि NO2 आहे का, होतं का बघा हे HNO3, कारण H हे N हे O2 आणि हे एक O असं काय होतं 3 HNO3. त्याची जी फोड असते किंवा ते कसं लिहितात HNO3 HONO2, तेच काय तर HNO3 तिथं वाटल्यास खाली लिहा HNO3 काय तर ते नायट्रिक ॲसिड HONO2. HONO2 म्हणजेच काय HNO3 नायट्रिक ॲसिड. मग ह्याच्यातला जो NO2 ग्रुप आहे तो काय करतो, हायड्रोजन रिप्लेस करतो आणि तिथला H आणि हा OH H2O बाहेर पडतं. आणि ॲरोवर फक्त काय लिहायचं आपल्याला, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि हीट. मग हे कसं काय इथं नायट्रेटिंग मिक्सचर यूज केलं जातं, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड हेच नायट्रेटिंग मिक्सचर असतं. मग नायट्रेटिंग मिक्सचरमधलं जे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड आहे, नायट्रिक ॲसिडमधला काय लिहायचं, नायट्रिक ॲसिडसाठी OH आणि NO2. मग तो NO2 ग्रुप काय होतो, हायड्रोजनला रिप्लेस करतो आणि तो हायड्रोजन आणि NO2 ग्रुप HNO3 मधला OH आणि H2O इथं बाहेर पडतं. इथं प्रोडक्ट दाखवले, हायड्रोजन रिप्लेस केलाय NO2 आणि H2O काय पडलं, बाहेर पडलं. आता हे तुम्ही हे जे H2 आहे इथं प्लस H2O लिहू शकता किंवा जो आपण ॲरो काढला होता ॲरोवर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 लिहिलं होतं आणि हीट तिथंच मायनस H2O लिहिलं तरी चालतं. असं ही रिॲक्शन लिहिली जाते. इकडं पुढं प्लस H2O लिहायच्याऐवजी तुम्ही अगोदर जरी मायनस H2O लिहिलं तरी तुमचं ते करेक्टच आहे रिॲक्शन. फक्त इथं आता मेन आपल्याला लक्षात काय ठेवायचं, हायड्रोजन NO2 ने रिप्लेस करायचा. कशाने रिप्लेस करायचा, NO2 ने रिप्लेस करायचा आणि तो OH आणि तुमचा जो रिप्लेस होणारा हायड्रोजन आहे ॲज अ H2O बाहेर पडतं. So benzene किंवा when benzene is heated with mixture of concentrated nitric acid and concentrated sulfuric acid. आता ब्रॅकेटमध्ये लिहिले बघा नायट्रेटिंग मिक्सचर, ह्या दोन्हींचं जे मिक्सचर असतं त्याला म्हणतात नायट्रेटिंग मिक्सचर. आणि कधीही नायट्रेशन रिॲक्शन असेल, कोणत्याही कंपाऊंडची ॲरोमॅटिक कंपाऊंडची नायट्रेशन रिॲक्शन असेल त्यामध्ये हे नायट्रेटिंग मिक्सचरच काय केलं जातं, यूज केलं जातं किंवा ते रिॲक्शन कंडिशन म्हणून वापरलं जातं. सो वेन बेन्झीन इज हिटेड विथ मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड नायट्रेटिंग मिक्सचर ॲट अबाउट 313 केल्विन टू 33 केल्विन, म्हणजे 313 आणि 333 केल्विन म्हणजे 313 ते 333 केल्विन गिव्ज नायट्रोबेन्झीन. इथं काय मिळतं आता स्ट्रक्चर हे नायट्रोबेन्झीनचं बघा, एकच नायट्रोजन आहे आणि बाकीचं स्ट्रक्चर काय बेन्झीनचं आहे. सो याचं नाव काय होतं तर नायट्रोबेन्झीन. ह्या स्ट्रक्चरला म्हणतात नायट्रोबेन्झीन. कशाच्या प्रेझेन्समध्ये, नायट्रेटिंग मिक्सचरच्या. आणि टेम्परेचर रेंज लक्षात ठेवा 313 केल्विन टू 333 केल्विन काय मिळतं याच्यामध्ये आपल्याला नायट्रोबेन्झीन. तर ह्याच्यामध्ये जो इलेक्ट्रोफाईल असतो तो कोणता असतो, NO2 प्लस, त्याला म्हणतात नायट्रोनियम आयन. तर याच्यामध्ये हॅलोजिनेशन किंवा क्लोरिनेशनमध्ये कोणता होता, Cl प्लस, ब्रोमिनेशनमध्ये Br प्लस. तसा याच्यामध्ये इलेक्ट्रोफाईल कोणता असतो तर NO2 प्लस नायट्रोनियम आयन. सो फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल, आता इलेक्ट्रोफाईल फॉर्मेशनची रिॲक्शन आहे बघा, OH NO2 किंवा HONO2 HNO3 प्लस ट्वाइस ऑफ H2SO4. आता ट्वाइस ऑफ H2SO4 दिले हे बघा, हे HONO2 आणि हे ट्वाइस ऑफ H2SO4. जे नायट्रेटिंग मिक्सचर आहे तेच HNO3 आणि H2SO4. मग काय होतं तर याच्यामध्ये 2HSO4 मायनस होतं, H3O प्लस आणि NO2 प्लस क्रिएट होतं. आता ही रिॲक्शन कशी होते बघा, तर तुम्हाला असं समजणार नाही. HSO4 आता हे जे आहे 2H2SO4 मधलं हे HSO4, आता एक H ह्याच्यातला काय होतो, एक H तुमचा कुठं जातो, एक फक्त H कुठं होतो इथं येतो आणि हा OH आणि त्यातला एक H म्हणजे काय तयार होतं H3O प्लस आणि हा NO2 प्लस एक तुमचा ऑलरेडी बाहेरच पडणार आहे NO2 प्लस बाहेर पडतो. हा नायट्रोनियम आयन तयार होतो. त्याच्यानंतर हा जो OH आहे, OH मध्ये जो H2SO4 आहे त्यातला एक H येतो म्हणजे काय होतं H3O प्लस. आणि राहिलेलं स्ट्रक्चर फक्त लिहायचं आहे तुम्हाला. तर राहिलं काय त्याच्यामध्ये सांगा, एक H राहिला, एक H2 फक्त गेला, H2 मधला एक H गेलाय म्हणजे राहिलं काय तिथं एक H2 आहे. तसंच आहे तुमचं एक H राहिला, एक HSO4 मायनस
एक H गेला काय राहणार HSO4 मायनस, हे एक राहतं 2HSO4 मायनस H3O प्लस आणि NO2 प्लस, हा तिथं फॉर्मेशन होतो तयार NO2 प्लस. बघा नायट्रेशनमध्ये काय करतं NO2 सबस्ट्रेट करायचा असतो, हॅलोजिनेशनमध्ये हॅलोजन सबस्ट्रेट करतात, जास्त करून क्लोरीन आणि ब्रोमीन. आयोडीनची रिॲक्शन काय होते रिव्हर्सिबल होते. इतका आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं आहे. आजचं लेक्चर इथं स्टॉप करू. नेक्स्ट लेक्चरला पुढच्या जे रिॲक्शन्स आहेत सल्फोनेशन, अजून आहे फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन आणि असायलेशन, ह्या रिॲक्शन आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.